मंडळी नमस्कार. आज आपण पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे. नेहमीप्रमाणे गायींचा लॉट आलेला आहे. पाठीमागच्याच लॉट मध्ये ही गायी बघितलेली आहे आपण आणि आता सुद्धा जबरदस्त गायींचा लॉट उतरलेला आहे. परंतु एक मोठ्या रकमेला 2 गायी खरेदी झालेल्या आहेत आणि प्रगतशील शेतकरी आहेत, मंचर भागातून आलेले आहेत आणि दादांनी गायी 2 खरेदी केलेले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, त्या दोन्ही गायी पण बघूया आणि त्याची किती रकमेला खरेदी केली किंवा काय हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार सर्वांना. गायीत बराच 8 दिवसात फरक पडलाय. आपण व्हिडिओ बनवला त्यापेक्षा आता सांभाळण्याचं बरं, अजून पाणी पाजलं नाही त्याला, वैरण घालून बाहेर आणले. काय सांगचाल, आज कुठून आलेत खरेदी करण्यासाठी दादा किंवा काय? दादा मंचरचे आहेत, निलेश दादा आहेत आणि दादा आपले जुने कस्टमर आहेत. बर, काय होतं, ज्यावेळेस आपण टॉपची गाय घेतो ना, गाय तर आपल्याला सगळीकडनं डिमांड येते, लोक फोन करतात मला गाय घ्यायची, मला गाय घ्यायची. पण जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत, ज्यांनी ह्या क्वालिटीच्या गाय पहिल्या नेलेल्या आहेत, ह्यांना ही काय सांगायला लागत नाही. आणि दादांना माहिती आहे, ज्यावेळेस टॉपची गाय घेतो तर मी दादांना फक्त व्हिडिओ जाते, दादा तुमच्यासारखी गाय आहे, मग त्यांना घ्यायची असेल नसेल पण दादा 100% गाय बघायला येणार. आज दादांनी वासरू बघितलं, ते वासरू काय क्वालिटीचे दादांनी ती दादा स्वतः सांगितलं. दादा नमस्ते. नमस्कार. नाव सांगा प्रथम आपलं. माझं नाव निलेश नतुजी हिंगे, मुक्काम पोस्ट अवसरी, काय सांगताल, आंबेगाव जिल्हा पुणे. किती गायींचा आपला गोठा आहे किंवा पूर्वी माझ्याकडे आता 16 गायी आहेत. सगळ्यात अशा टॉप सगळ्या पैलवान डेअरी फार्मच्याच आहेत. आणि काय सांगताल किती दूध जाते आता, किती गायी त्या चालू आहे? आता 10 गाय चालू आहेत, 250 लिटर दूध चालू आहे. 250 लिटर दूध चालू आहे. आणि आता हे बघितलं मी मागच्या लॉट मध्ये ह्या लॉट मध्ये सगळ्यात टॉप असणाऱ्या दोन्ही बी गायी तुम्ही खरेदी केलेत. म्हणजे काय नक्की आता त्या ज्या रकमेला तुम्ही खरेदी केली असतील किती रकमेला केलेत किंवा काय? आता पैलवान डेअरीची खरेदी आहे 7 लाख रुपये जोडी. ते म्हटले तुला वर काय द्यायचे ते तुम्ही ठरवा. दोन्ही गायींची. दोन्ही गायी काय होतं आम्हाला, ह्या गाय आपण पैसे कमवायसाठी आनंद नाही, ह्या गाय नावासाठी असतात. ही गाय ज्या मालकाची आहे ना, त्या मालकाला फोन लावला, दादा मला काय म्हणला एवढे फक्त तुम्ही पिळा. त्या गायचं आहे ना, स्वतः WWFच्या वर्ल्ड वाईडच्या मार्क्सच्या सिमेंटचे मार्क्स ही कालवड स्वतः आणि सारडा डेअरीचे आहे. सगळं रेकॉर्डेड, टॅग पासून रेकॉर्डेड, लोकेशन पासून रेकॉर्ड आहे. ह्या वासराचं लहानपणापासून आतापर्यंत सर्व फोटो व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आता ही WWFच्या कॅस्परच्या सिमेंट म्हणजे कन्व्हेन्शनल प्रेग्नेंट आहे. सेक्स सॉर्टेड सिमेंट काय बेंगलोर मध्ये शक्यतो कोण भरत नाही, ठराविक लोक भरतात, पण कन्व्हेन्शनल सिमेंट प्रेग्नेंट रकमेला दिले सांगा थोडक्यात. दादा देते, दादा बरोबर 7 लाख रुपये माझ्याकडे. दादांना काय म्हणजे मला दादांनी कधी नाराज केला नाही, ते बोलायचं नाही. आणि त्यांना आपण ओरिजिनल रेट देतो सगळा. ही कालवड दुसरी एक ठिकाणी 5 लाख रुपये भरत होता एकट्याचा, आणि त्याचा 3 लाखाला 8 लाखाला जात होत्या. पैसे महत्वाचे नाही, पण ह्या वस्तू आहेत ना, ही जसं सांभाळू शकतात ना, तसं महाराष्ट्रात एखादा किंवा दुसराच माणूस सांभाळू शकतो यांच्यासारखं. त्या बाबतीत म्हणतो. म्हणजे काय होतं माहितीये का, गाय किंमत एक विषय मागे ठेवा, पण गाय घेतलेली गाय तशी सांभाळ पण करता आला पाहिजे. नाही तर तुम्ही गाय घेणार एकदम टॉप कंडिशन मध्ये आणि परत त्याचं जाण करणार, त्याचा उपयोग नाही. त्यांच्याकडे आपण जशी गाय देऊ ना, ह्याच्यापेक्षा जबरदस्तच बनणार. आता ही गाय तर आपल्याला बघायला मिळणार, त्यांच्याकडे 3-4 येतं त्यांच्या गोट्यात बघायला मिळणार. आणि त्यांनी कधी बी द्यायला काढू द्या, ही एकटी गाय मी कधी पण 7 लाख रुपये एकच गाय घेईन माघारी. म्हणजे आपण 8.5 लाख रुपये विकलेल्या गायपेक्षा टॉप गाय मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं. आता काय होतं, मार्केट वाढलं या, आणि आमचं म्हणणं काय माहितीये का, की शेतकऱ्याच्या गोट्यात ही गाय तयार झाली पाहिजे. आता दादा ब्रीडवर काम करतात, 100% ती बघा, ही कालवडा असले कालवडा त्यांच्या गोट्यात 100% बनवणं. कारण त्यांच्याकडे बेस्ट असा आहे, ज्या गाय आहेत ना पहिल्या घेतलेल्या त्या. दादा किती दुधाच्या गाय सगळ्या आपल्या जवळ या, या तुम्ही जवळ या. बघा कसं आहे माहिती का, तुम्ही बघितलं 2 शब्दात तुम्ही बोलताय, पण एक नवीन शेतकरी असतील किंवा आज ब्रीड तयार करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल? तुम्ही आज एवढ्या रकमेला या गायी घेताय, दूध काढण्याचा उद्देश बाजूला आहे, पण नक्की कोणता उद्देश, मेन उद्देश कोणता आहे? मेन उद्देश म्हणजे ब्रीडिंग वरतीच काम करणे. ब्रीडिंग वरती, त्यांच्यापासून ब्रीड तयार करणे आणि ते आपल्याकडे ते त्या लेवलचं ब्रीड तयार झालं पाहिजे. हिच्यापेक्षाही जास्त दूध देणारी गाय आपल्या दारात चालू तयार झाली. गेल्या वर्षी मी गाय घेतली होती, 2 वर्ष झाली. त्यावेळेस यांनी मला 46 ची गॅरंटी सांगितली. मी 48 लिटर दूध काढलं. 48 लिटर दूध काढलं. ते सांभाळ पण त्यांचा लय जोरात आहे. ती वाढवून काढू शकते, त्यांची आपण वाढवून नाही काढू शकत. 100% डोक्यात ठेवा. काय होतं माहितीये का, खर्च करताना विचार करत नाहीत. किंवा आता काय होतं माहितीये का, बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळी दुधाला रेट असतो सगळ्यांना सगळ्या गोष्टी चारायला परवडतात. रेट खाली आला की मग माणसं लगेच त्याचं मिनरल बंद, शेंगदाणा पेंड बंद,
मुरगासावरनं हत्ती घासावर येते ती, वाड्यावर येते ती. मग ह्या गोष्टी मग आता काय होतं, आता तुम्हाला एक सांगतो, एक वेळ 4 लोकांना राग बी यायला की आज रेट वाढला म्हणून प्रत्येक जण उठतोय घेतोय. आता सकाळपासून मला जितकं फोन आला ना, मला एकानं पण 1.5 लाखाची 1.25 लाखाची गाय नाही मागितली. आम्हाला 35-40 लिटरची गाय पाहिजे, 2-2.5 लाख रुपये गेलं तरी चालेल, 3 लाख गेलं तरी चालेल. मग तुम्ही लोक ज्यावेळेस रेट कमी होतो त्यावेळेस स्वतःची जनावर विकता कशासाठी? ही आज जी तुम्हाला आज जी गायची टंचाई भासते, मार्केटमध्ये गाय कमी आहे. गायचा रेट वाढण्याचं कारण काय की मार्केटमध्ये गाय कमी आहेत. आता आज बेंगलोरला पण गाय सहजासहजी मिळणार झाली, तिथे रेट लावल्याशिवाय गाय येईना. आणि जी पहिले ज्या रेटमध्ये गाय येत होत्या त्या रेटपेक्षा आताच्या रेटमध्ये जवळजवळ 50-60 हजार रुपये डिफरन्स होऊन बसला क्वालिटीच्या गायचा. ती होतं काय माहितीये का, ज्यावेळेस रेट कमी असतात, चांगल्या गाय राखायची असते ती, त्यावेळेस आपलं भिवून गाय विकायच्या आणि परत मग रेट वाढल्यावर कर्ज काढून गाय घ्यायच्या, ती चुकीचं आहे. आता दादांचं कसं आहे माहितीये का, आता ह्या पहिल्यावर कालवडी दोन्ही पण, ह्याला भविष्य आहे. 3-3 वेळ पिळून यांचे पैसे येणार आहे. ती आज पहिल्या वेताला जी काय दूध देतील त्याच्यात परत वाढतच जाणार आहे त्यांचं. आणि हा मेन ब्रिडरचा हा विषय असतो. आज दुधाकडे बघून तुम्ही 3ऱ्या-4थ्या त्याच्या म्हाताऱ्या गाया जर घेतल्या, तुम्ही नुसतं मोठवाट दिसतंय म्हणून तुम्ही दुधाकडे बघाल 50 लिटर 60 लिटर, पण ते निघलंय का, तुम्ही बघितले का, काढलंय का, स्वतः काढण्यात फोकस पाहिजे. बर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ह्या वासरानं कमीत कमी 45+ दूध जर नाही दिलं तर ही ज्या किमतीला व्यवहार होईल ना, त्यातला अर्धा पैसे दादाला जागेवर मापायची. मी व्हिडिओ सांगतो या, ऑन रेकॉर्ड सांगतो या, त्यांनी कधी मी पालटणार नाही त्यात, कधीच नाही. आणि ती वासरू सुद्धा आहे ना 35+ पिळेल, कमीत कमी त्याला पण बाहेर काढा ह्याच्यावर. आणतो. आता विषय काय होतो माहितीये का, ह्या 2 वासरांमध्ये ना दादांनी कमीत कमी 80 लिटर दूध काढायचे पहिला रोला. आणि हीच वस्त्र परत भविष्यात आहे ना 50-55 लिटर ह्यांच्या गोट्यात दूध देणार. ती मॅनेजमेंटवर. आता त्यांना नॉर्मल दिलेली गाय ती 48 लिटर पिळतात. ह्या तर ब्रीडच्या रेकॉर्डच्या 7व्या जनरेशनचं वासरू आहे. महाराष्ट्रातल्या ठराविक गोट्यांमध्ये 7व्या जनरेशन पर्यंत कोण गेला असेल, पण त्यांच्याकडे ह्या मापाचं वासरू नाही. कुणी चॅलेंज करावं की माझ्याकडे या मापाचं पहिलं वासरू आहे. 800-850 किलो वजन आहे वासराचं, नॉट जोगी. असलं बनवणं सोपं नाही. आणि पहिल्यावर कॅटेगरीमध्ये मेन विषय, पहिल्यावर कॅटेगरीमध्ये ह्या वासराला टाइम आहे अजून. ह्या वासराला व्हायला 2.5 महिने बाकी आहे, त्या कालवडीला 1.5 महिना बाकी आहे. आणि ह्याच्यावर यांचा खर्च होणार आहे. आणि पण ह्याचं फळ पण 100%. हा, त्यांना 3 वेळापर्यंत आम्ही हाय गॅरंटीला बाबा परत तुम्ही वासरू कधी बी आम्हाला विकायला काढा, तुम्ही लावलेले पैसे सेफ आहे. पण ती कधी सेफ राहते ती, तुम्ही पहिल्या 2ऱ्या वेताची गाय घेतली तर. तुम्ही 3ऱ्या-4थ्या त्याची आता माणसं काय करतात, वय बघत नाही काय नाही, डायरेक्ट त्याला जरा मोठी कास दिसली की तसे मोठे कास उगाच नाही घ्यायची तुम्ही. फिट कासाची कॉम्पॅक्ट ऑर्डरची गाय घेतली. आता ब्रीडवर काम चाललंय कशासाठी, ब्रीडचं काम आपलं एवढ्यासाठी चाललंय की गाय साईज मध्ये असावी, दुधात असावी, गायचं दूध सातत्य असावं, ह्या गोष्टीसाठी चाललेलं आहे. आणि ह्या गोष्टीच काम करायचे भविष्यात सगळ्यांनी. आता गायची हाईट बघितली तर माग दादा जवळपास 5.5-6 फुटाचे दादा आहे. 6 फुटाचा आहे बघा, माझ्या कुठे लागतं बघा. माग तर ते पलीकडचा माणूस दिसणार माणूस ह्याच्या आडायला पडायला दिसणार नाही. म्हणजे विशेष साईजचा कसा माहिती, पहिल्या कॅटेगरीमध्ये ही साईज आहे, 2ऱ्या त्याला गाय केवढी आणि बघण्यासारखी. आणि काय होतं माहितीये का, पंजाबला सुद्धा आम्ही स्वतः गेले, मी पंजाबवरनं 5 वेळा लॉट आणलेत. आणि पंजाबला ज्यावेळेस आम्ही गेलो ह्या साईजच्या कालवडी मी बघितलेल्या 5 आणि 6 महिने गाभण कालवडी असल्या रेट आहे तिथे 6 लाख 7 लाख रुपये. माझ्याकडे नंबर आहे, पाहिजे मी आता फोन लावू शकतो डायरेक्ट. पंजाबमध्ये ब्रिडर व्यापारी सगळी माझ्या ओळखीची येते. आणि त्यांना फक्त व्हिडिओ कॉलवर वासरू दाखवायचा आणि रेट विचारायचा. ह्या क्वालिटीचं घ्यायचं असलं तर 7 ते 8 लाख रुपये घ्यायला लागतं आता. आणि त्यातनं ती इथे येऊन सेट होईल का नाही ही माहित नाही. आता ही कसं आहे ते सेट झालेलं आहे, म्हणजे ही मोठा बेनिफिट आहे. ही 2 म्हणजे एका गायच्या किमतीत थोडक्यात 2 गाय द्या. बघा असं टॉप क्वालिटीचं घ्यायला शेतकरी बी त्याला जातीवंतच लागतो. आणि दादांना दोन्ही बी शेतकरी लागतो, कुणाचं बी काम नाही. ओरिजिनल ब्रँड ओरिजिनल माणसाच्याच घरी जातो, मधल्यातल्याकडे नाही. मित्रांनो बघा, आता तुम्ही अनेक जण म्हणसाल की अनेक जण लावतील की बाबा तेवढं एवढ्या किमतीला घेतलं तेवढं दूध निघणार आहे का, दूध निघालं तर तेवढ्यात फायदा होणार आहे का. पण त्यांना सांगितलं की ब्रीडवर काम करायचं. आपण फेल गेलेलं किती गाय बदलून दिल्या तुम्हाला? 2 गाय. 2 गाय बदलून सुद्धा दिले. असं नाही की सगळ्या गाय, हा जी गाय म्हणजे नाही चालली ती बदलून दिली, ऍडजस्टमेंट केलं, एखादी कमी रेट मध्ये दिली, पण ती रुटीन ठेवलं कंटिन्यू. ही काय होतं माहितीये का, हा 1 दिवसाचा व्यवहार नाही त्यांचा, आमचा 1 दिवसाचा व्यवहार नाही. आता ह्या दोन्ही गाड्या एका गाडीत गाड्या पिकअप मध्ये जाऊ शकत नाही काय, शक्यता कमी आहे. पण बघणार पिकअप मध्ये जातील, मोठ्या पिकअप मध्ये जातील. काय होतं ह्या वासराची लेंथ जी असते आता ह्याच्यावर त्याच्यावर बघायला लागेल. बाहेर लेके हो ना, कारण लेके भयाला असतोय बरोबर, भयाला असतो ना बाई भीतूया तोडावल्यावर काय करायचं. कारण मागच्या आठवडी तोडावले एका आरामसे. बघा दुसरा बी हत्ती, छोटा हत्ती देऊ. या ना तुमचा फोटो काढायचा का, या इकडे बघा.
थांबा काका 1-2 मिनिटं उभ्या राहू द्या गाया मग काढा बघा मित्रांनो जबरदस्त टॉप क्वालिटीचा 7 लाखाच्या वरती व्यवहार होणार आहे काय देतील ते त्याच पद्धतीने सांगितलंय जबरदस्त अशा दोन्ही बी गाय आहेत चारी बाजूने तुम्हाला फिरवून दाखवतो टॉप क्वालिटीचा माल आज आलेला आहे पैलवान डेअरी फार्म सातारा रोड आणि खरेदी झालेली सुद्धा आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय हा तेवढंच पाठीमागं आलं तर पुढची माणसं दिसणार पुढे गेले तर पाठीमागची माणसं दिसणार जबरदस्त क्वालिटी कधीतरी मिळतोय ही रोज मिळणारी वस्तू नाही ती हा. आणि आज आहे काय ती परत किती वर्ष नाही त्याला सांगू शकत नाही बघा बघू शकताय आणि त्यांना वारीला जायचे ती सगळी सोडून ती पॅकिंग सोडून इकडे आले ती त्यांना मी एवढं सांगितलं ना तुम्ही येऊन जावा ना तरी वासरा उद्या सकाळी बघायला नाही तिथं घ्या जरा माईक घे त्यांना वारीला जायचे संध्याकाळी उद्या वारीला येत ती हा उद्या सकाळी आल्या वासरा राहिली नसती हा आता याला लय जणांचा फोन चालू होता आता मला दोघांचा याचं उत्तर द्यायचे कधी होतं काय माहितीये का की बाबा पुढच्या पण विश्वास ठेवावा लागतो असला व्यवहार विश्वासावर होतो हा व्यवहार मार्केटवर होत नाही हा शेवटी याला विश्वास लागतो तुम्ही गाई घेताय कोणापाशी आणि त्याचं तुमचं रिलेशन कसं आहे त्यानं तुम्हाला काय क्वालिटी दिली त्याच्यावर हा सगळा व्यवहार क्वालिटीवर आणि विश्वासावर चालतो ब्रीड मॅटर करतं पण विश्वासाला कुठलं ब्रीड नाही मोजू शकत आपण